डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता हे टाकते. ते डाळ टाकून झालेली आहे. आता याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे. हळद घालून झालेली आहे. तर मी ह्याला आता छान असं मिक्स करून घेते. बघू शकता. आणि कुकरचा झाकण करून घेते. कुकर ठेवलेला आहे आणि 1 तांब्या पाणी घालते मी. तर पाणी गरम होईपर्यंत 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ डाळ धुवून घेते. आपण लावून झालेला आहे. फक्त आता याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कढई गरम झालेली आहे. आता तेल टाकते मी. तेलाऐवजी तुम्ही तूप पण वापरू शकता आणि बटर पण टाकू शकता तुम्ही. तर मी तर तेल टाकलेले आहे. आणि जे इथं साहित्य लागणार आहे, तर मोठ्या आकाराचा 1 कांदा घेतलेला आहे मी बारीक चिरून. आणि टोमॅटो घेतलेला आहे 1 मोठा, बारीक चिरूनच घेतलेला आहे. हे अद्रक घेतलेले आहे, ठेचून घेतलेला आहे. आणि लसूण घेतलेले 10 ते 12 कळ्या, ह्याला पण ठेचलेला आहे. कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून. कढीपत्ता घेतलेला आहे. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. आणि हा घरगुती मसाला घेतलेला आहे. आणि काश्मीरी मिरची पावडर घेतलेला आहे. हा गरम मसाला घेतलेला आहे. लवंग घेतलेले आहे 5-6. तर तमालपत्र घेतलेलं आहे 3. आणि ते हे धने पावडर घेतलेला आहे 1 चमचा. तर इथं तेल गरम झालेलं आहे. तमालपत्र घालूया. आणि त्याच्यामध्येच लवंग पण घालायचं आहे. आणि मोहरी घालते मी. थोडंसं याला तडतड होईपर्यंत परतून घेते. आणि आता हा कांदा घालायचा आहे. आणि त्याच्यामध्येच हे अद्रक पण घालते. लसूण त्याला सोनेरी कलर येईपर्यंत मी परतून घेते. त्याला आता सोनेरी कलर आलेला आहे. मी बारीक चिरलेले टोमॅटो टाकते. आता ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहे मी. मीठ घातलं का आपले टोमॅटो आहेत ना, ते लवकर मऊ पडतील. आणि आता झाकण ठेवून घेते मी. तर मी झाकण उघडून घेते. तर बघू शकता टोमॅटो आता आपले हे मऊ झालेले आहेत. आता हे सर्व मसाले घालते मी. आता ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडीशी कोथिंबीर चिरलेली. छान आता मिक्स करून झालेला आहे. आता हा मसाला शिजेपर्यंत 2-3 मिनिटं झाकण ठेवते मी. 3 मिनिटं झालेले आहेत. तर बघू शकता हा मसाला शिजून झालेला आहे. आता याच्यामध्ये डाळ शिजलेली आहे ना, आता हे घालते मी. आणि थोडंसं पाणी. आता ह्याला छान असं मिक्स करून घेते मी. बघा कलर बघू शकता किती भारी आलेला आहे. तुम्ही पण असंच घरी बनवून बघा आणि मला कळवा. सपोर्ट पण करत चला. सपोर्टची पण खूप गरज आहे. तर बघू शकता कलर किती भारी आलेला आहे डाळीला. आता डाळीला उकळी आलेली आहे. तर मी आता गॅस स्लो करून उतरून घेते. आता तेल घालते मी डाळ तडक्यासाठी. थोडा टाइम गरम होण्यासाठी ठेवते मी. तेल गरम झालेलं आहे.
लसूण टाकलेलं आहे मी, तर ते कढीपत्ता आणि फोडणीसाठी जिरे आणि ही मिरच्या तडक्यासाठी हे बघू शकता फोडणी छान अशी झालेली आहे. तर आता आपल्याला गॅस बंद करून घेते मी. आता याच्यामध्ये तडका द्यायचा आहे, बघू शकता. किती भारी झालेला आहे ढाबा स्टाईल डाळ तडका आपला. तर तुम्ही पण असंच बनवून बघा, तर तुम्हाला पण नक्कीच आवडेल. एवढा भारी झालेला आहे हा, तर माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. डाळ तडका बनवून तयार झालेला आहे. तर तुम्ही पण असंच बनवून बघा आणि सपोर्ट करा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.